नमस्कार मंडळी, मी टेंडाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका धमाकेदार ब्लॉग मध्ये। तर मंडळी आज 6 एप्रिल आणि रामनवमी आहे आणि तुम्हाला सगळ्यात पहिले रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण आलो आता पुंडे गावामध्ये, पाठीमागा देऊळ आहे आणि इथं भजन सुरू आहे। आता 12 वाजता रामाचा जन्म असते, तो सगळा पूर्ण सोहळा आहे तो तुम्हाला या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। आतमध्ये आपण जसं देवळात एंट्री केली, या साईडला भजन कीर्तन सुरू आणि सगळे लोक आहेत या साईडला बघू शकता तुम्ही। म्हणून सर्वांनी भजन करावं। तरुण मुली ज्या असतील त्यांना एक नम्र प्रार्थना करून लागतो, तुमचा मोबाईल नंबर अनोळखी माणसाला देऊ नका। थोड़ी शेयर करा नमस्कार मंडळी, आपल्या समोर रामाच्या देवळाचे सर्व ज्येष्ठ आहेत। आपल्याला रामाच्या देवळाबद्दल थोडक्यात माहिती देणार आणि 16 दिवसभराचा असतो त्याबद्दल माहिती देणार आहेत। रामाच्या देवळाबद्दल थोडक्यात माहिती सांगा, कारण हा 2 दिवसभराचा सोहळा असतो, त्यात सोहळ्याबद्दल थोडक्यात सांगा आपल्याला। गेले 30 तारखेपासून
30 मार्चपासून पहिला वर्धापन दिन इथं 30 मार्च ते 7 मार्च एप्रिलपर्यंत 9 दिवस श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा साजरा केलेला आहे. जीर्णोद्धार कमिटीने आणि राम मंदिर कमिटी आणि विश्वस्त आणि ग्रामस्थ मंडळी यांच्या सर्वांच्या सहयोगाने हा विश्वस्त सोहळा साजरा सुरू आहे. आणि दिवसभराचा जो कार्यक्रम असतो तो काय असतो? आज सकाळी अभिषेक झाला. सकाळी 5 वाजता मंदिरामध्ये अभिषेक झाला राममूर्तींवर आणि त्याच्यानंतर श्री रामजन्माच्या अध्यायावर कीर्तन झालं. श्रीरामबुवा चितळे यांचं पनवेलचे श्रीरामबुवा चितळे यांचं 11 वाजल्यापासून कीर्तन सुरू होतं. जन्मोत्सव 12:39 झाला. आता तीर्थप्रसादाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. नंतर संध्याकाळी 4 वाजता नवस मिरवणूक आहे. गावामध्ये नवस मिरवणूक बँडवर निघते. 7 वाजेपर्यंत ती मिरवणूक समाप्त होते. नंतर येणाऱ्या पाहुण्यांचा 8 ते 9 साडेनऊ वाजेपर्यंत आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सर्व कमिटीमार्फत केलं जातं. आणि नंतर 11:30 वाजता श्रींच्या पालखीची मिरवणूक मंदिरातून निघते. ती सोमवारी रात्री 8-9 वाजता समाप्त होते. धन्यवाद खूप खूप. जय श्रीराम. जय श्रीराम. तिकडचा आपला कार्यक्रम होता तो एकदम पार पडलेला आहे सगळ्यांनी. इथं आता देवलात तुम्ही पाठच्या साईडला गर्दी बघू शकता. या साईडला आहे तो कौशल सगळ्यांची माहिती घेते. तीच माहिती मी तुम्हाला देणार आहे कारण आपण माईकनं आणलं आहे तर आवाज नाही येणार. बाकी नमस्कार. बरे आहेत ना? झालं आपलं सगळं कार्य आहे झालेलं आहे. उत्सवापर्यंत काम केलेलं आहे. हो. सकाळी अभिषेक केला. हां. अभिषेक करून नंतर कीर्तन आलं. कीर्तन चालू झालं. तर मगाशी 12:30-1 वाजेपर्यंत आपण देवलातच होतो. तुम्ही बघितलं तर रामाचा जन्मोत्सव. त्याच्यानंतर आता परत रात्री आलोय. 11:30 वाजता पालखी निघते ना. आपल्यासोबत साई आहे कोंडे गावातला आपला मित्र. तर कितीला निघते पालखी आणि काय जल्लोष का असते मग? फुल आणि गुल्लाल असेल का? नाही गुल्लाल असणार. धमाल गुल्लाल हेच नाही बोलू शकत आपण. लाल डायरेक्ट. आता आलो आपण या साईडला. पूर्ण यात्रा भरली. जाऊया देवलात बघूया काय चालू आहे. निलेश हे देऊळ मस्त लाइटिंग रात्रीचे भारी वाटते एकदम. देऊळ बघू शकता रात्री एकदम भारी वाटते देऊळ. दुपारी तर सजवलेला फुल पण रात्री जी लाइटिंग लावले त्याच्याने देऊळ अजून भारी दिसायला लागला. साईडला बघा आपला रोहन दादा आहे. दरवर्षी येतात. दरवर्षी मस्त धमाल असते ना. मंदिर एक नंबर बांधलाय आणि कसला सजलाय बघा तो. साईडला आतमध्ये देवला हे साईडला तुम्ही पालखी बघू शकता. पालखीवर जय श्रीराम लिहिलंय आणि मोर काढलेला आणि आतमध्ये पालखी मस्त मुलांनी साईडशी सजवलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि आतमध्ये बघा
तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ मी इथंच एंड करते, कारण सकाळी तुम्हाला मी दाखवला रामाचा जन्म उत्सव, त्याच्यानंतर आता पालखी निघली. आपल्यासोबत जयेश आहे. कसं वाटलं तुला आज? मी जरा लेट झालो, नाहीतर तुम्हाला मी प्रॉपर दाखवलंच व्हिडिओ वगैरे. पण आता जल्लोष आहे, पण असं वाटत नाही की जल्लोष एकदम वाटलं, म्हणजे हाय थोडं बरं की, पण हाय मस्त एक नंबर वाटला. हो चालेल, तर चला ही व्हिडिओ इथंच एंड करूया. चल कौशल, तुला कसा वाटला? एक नंबर जल्लोष होता, फुल मजा आली. आणि आजचा जो पहिला जी माझी रामाची व्हिडिओ होती, तो आजचा एक्सपिरियन्स एक नंबर होता. खूप धमाल मस्ती आली. आणि आत्ता जल्लोष चालू आहे. कधी जर आले तुम्ही या रामाच्या देवलामध्ये नक्की भेट द्या. या रामाच्या देवलामध्ये खूप मस्त देऊळ आहे आणि जो इंटेरियर आहे आतमधला एक नंबर. आणि जे आता जी सजावट केली आहे पालखी सोहळ्याची ती पण एक नंबर आहे. चला, नितीनच्या ब्लॉगवर तू आलीच असेल व्हिडिओ बघत. आणि कौशल आणि जयेश ठाकूर त्याचे व्लॉग, त्याचे चॅनलला सुद्धा व्हिडिओ येणार आहे, ती सुद्धा नक्की जाऊन बघा. भेटूया असेच एका धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.